शेठ पैसे जमा करा 3000 रुपये. हो शेठ 3000 रुपये जमा करा बिर्याणीचे. तो कधी होईल उद्या. हॅलो कुठे बटन बंद ठेवले तरी आवाज. हॅलो हॅलो चला नवापाड्याचे सलामीचे फलंदाज बाळा बोराडे व पिंट्या जोशी सलामीचे फलंदाज नवापाडा संघासाठी. पंचांच्या भूमिकेत मॉर्निंग क्रिकेट क्लबचे नितीन म्हात्रे व लेग पंचांच्या भूमिकेत श्री नितीन जोशी. तिसरे पंच म्हणून अमित पाटील काम बघत आहेत. सामना हा चार षटकांचा असेल लक्षात घ्या. सामना 4 षटकांचा आहे दोन्ही संघांनी लक्षात घ्या. दोन रन नवापाड्याच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. पिंट्या जोशी यांच्या बॅटमधून 2 धावांसाठी हा फटका आलेला आहे. सुंदर असा फटका पिंट्या जोशी यांचा. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. बघा पंचांवर प्रेशर करू नका. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. दोन मिनिटं अरे व्हाईट कॉलम आहे त्याला लागलेला आहे. निर्णय काय ते मला चला पंचांशी वाद घालू नका. जो निर्णय पंचांचा असेल तो अंतिम आहे. पंचांनी 2 धाव
चला दोन्ही संघांना एक विनंती असणार आहे की आपण पंचांचा निर्णय जो असेल त्या पंचांच्या निर्णयावरतीच राहूयात. चला पंच 2 धावा आहेत. ओके मॅच ऑन. सुरुवात अशी आहे. दुसरा बॉल पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये आणि इथे चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजित देखील निघालेत आणि इथून पिंट्या जोशी देखील निघाल्यात. 2 धावा बघता बघता इथे देखील कंप्लीट झाल्यात. छोट्या मोठ्या लढाया संपल्यात मित्रांनो. आता हे महायुद्ध आणि त्या महायुद्धाला आता सुरुवात होते कारण हे फक्त युद्ध नाहीये, हे चषकासाठी युद्ध आहे. श्रद्धांजली चषकासाठी युद्ध आहे. 15,000चं पहिलं पारितोषिक. पुढचा बॉल यावेळी चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि बघत किती अंतर ट्रॅव्हल होत आहे, धावा किती मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेण्याचा मानस राहिलाय. इथे देखील 2 धावा मिळतील आणि येस विकासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघत ते 2 षटकार येत आहेत का. 500 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरणारा पहिला खेळाडू कुठला बनतोय. धावा 8 धावफलकेवरती. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. चेंडू हवेमध्ये बराच वेळ असणार आहे. अगदी डीप मिड विकेट वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण आणि इथे देखील 2 धावा पूर्ण झाल्यात. 5 चेंडू आणि 10 धावा धावफलकेवरती. पुढचा बॉल यशच्या उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि हे पाहते अग्रेशन, ही पाहती ओळख गोलिवली 40+ संघाची. हेच म्हणतात ग्रामीण क्रिकेट, त्यात 40+ ग्रामीण क्रिकेट. अनेक वर्षाचा अनुभव. अगदी पुढ्यातला चेंडू, गतिशील होणारा बॉल आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालाय पिंट्या जोशी यांचा. अप्रतिम गोलंदाजी. विकेट घेतल्यानंतर गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती असलं ते अग्रेशन देखील सांगून जात आहे की किती महत्वाची ही लढाई आहे, किती इम्पॉर्टंट ही मॅच आहे आणि किती महत्वाचं हे श्रद्धांजली चषक असणार आहे. कारण पुन्हा एकदा संधी नाही आहे, पुन्हा एकदा संधी मिळणं आता कठीण आहे. कारण आता ही मेगा फायनलची मॅच आहे. इथून जिंकणं हे एकमात्र अस्त्र आणि एकमात्र पर्याय आता दोन्ही संघांकडे असणार आहे. पिंट्या जोशी बाद झाले. 10 धावा त्यांच्याही बॅटमधून आल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 4 षटकांची मॅच, 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. बघत उर्वरित 18 चेंडूंवरती धावा किती बनतायत. आता पहिल्यापासूनच आहे. नवीन बॅटर उमेश जाधव मैदानात दाखल होत आहेत. अमित गायकर गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सगळं काही घडलं. मोठा फटका देखील आला, विकेट देखील गेली. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी पुढ्यात खेळून काढलेला हा चेंडू आहे. खोदून काढलेला चेंडू होता पण बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळायची होती. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला ठोठवण्याचा प्रयत्न करायचा होता, तसं झालेलं नाहीये. तो लॉफ्ट मिळाला नाहीये चेंडूवरती. डॉट बॉल येतोय. सलगचे 2 डॉट बॉल देखील आलेत. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक, चांगला फटका बाळा बोराडे यांच्या बॅट मधून. धावा किती मिळणार आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय कुठे. आता पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे जात आहेत कारण ही आहे बल्ले की गर्जन. रन आते हुए पुरे आधा दर्जन. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार येतोय. 6 धावा इथे येत आहेत. अमित गायकर गोलंदाजी ट्रॅक वरती आले. पहिला बॉल त्यांनी फेकला जो निर्धाव होता आणि त्यानंतर बाळा बोराडे यांचा कमबॅक. त्यांच्या बॅट मधून आलेला षटकार. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा इथे प्रयत्न केला होता. 2 खेळाडू आहेत आणि दोघांच्याही आवाक्याच्या बाहेर चेंडू निघालाय. बघता बघता एकाचं रूपांतर 2 धावेंवरती नक्कीच झालाय. षटकार आला आणि षटकाराने अगदी धाव फलकाला गती दिली आहे. गतिशील झालाय धाव फलक देखील. धावा झाल्यात 18 धाव फलकेवरती. 18 ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे मैदानात. काय घडतंय. पुढचा बॉल यावेळी देखील फटका फसला. चेंडू हवेमध्ये असणार आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण 2 खेळाडू आहेत. दोघांनी प्रयत्न करतात पण 2 धावा इथे देखील वसूल होतील आणि इव्हन थोडासा बाउन्स इथे. धावा झाल्या धावफलकेवरती 20. आता इथून
संपूर्ण सूत्र हे बाळा बोराडे यांना त्यांच्या खांद्यावरती घ्यावे लागणार आहेत. उमेश जाधव यांना त्यांच्या खांद्यावरती घ्यावे लागणार आहेत, कारण सलामीचा एक चांगला बॅटर पिंट्या बाद झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये बराच वेळ आणि इथे देखील चेंडू पुन्हा एकदा मैदानात दाखल होतोय. एकाचं रूपांतर नक्की 2 धावेंवरती झालंय. बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न मानस आहे का, तर तो नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप आणि ह्या मैदानाचा विचार केला, बागशाळा मैदान, कान्होजी जेथे मैदान, इथे या मैदानाचा अंदाज बांधणं देखील तेवढं कठीण आहे. पण ज्या खेळाडूला तो अंदाज बांधता आलाय त्यांनी देखील चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत करून दाखवलंय. तो भिंतीचा अंदाज बांधणं, चेंडू ट्रॅव्हल कसा होतोय, अदळल्यानंतर कुठे येणार आहे त्याचा अंदाज बांधणं गरजेचं आहे. यावेळी चेंडू लीफ केलाय आणि येस, इट इज अ गुड लीफ. चांगला लीफ केलाय. व्हाईट बॉल येतोय. त्या आर्क पासून, त्या हिटिंगच्या रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. 5 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे देखील चांगला स्ट्रोक. मैदानाच्या बाहेर जातोय का चेंडू, आणि चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. 2 धावा ह्या चेंडूवरती देखील येतील आणि मोठं षटक इथे आलंय. आतापर्यंत षटक क्रमांक 2 संपलेत आणि 3 संपलेत. क्षमा असावी, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 संपलेत आणि धावा लागल्यात धावफलकेवरती. पिंट्या सर नवीन आहेत जरा, सांभाळून घ्या. 2 यांनी 2 लिहिलेत, त्यांनी 3 लिहिलेत. रन सांग. 25 तुझे 25, त्याचे पुढचा उच्च 24. मग माझे पैसे कमी होतात ना. पहिल्या 10 आले, आता 15 आले. 25 धावा झाल्या धावफलकेवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकेवरती आपण पाहतोय. उमेशला 6 ला 500 रुपये. मग जाधव यांनी षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक विकासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून असणार आहे. पहिलाच बॉल वाईट स्वरूपाने, म्हणजेच काय तर 26 धावा धावफलकेवरती झाल्यात. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्या अँगलनी जणू काय चेंडू बाहेर निघून जातोय गोलंदाजाच्या. बॅक टू बॅक वाईट बॉल आलेत. 27 धावा धावफलकेवरती झाल्यात. नरेश गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा सातत्याने तेच पाहतोय. बॅक टू बॅक सलगचे 3 चेंडू इथे स्क्वेअर फेकलेत, वाईट फेकलेत. आता इथून ते कानमंत्र देणं, तो मोमेंटम थोडासा ब्रेक करणं, पॉज आणणं देखील मॅच मध्ये तेवढा गरजेचा आहे. 3 सलगचे वाईट बॉल आलेत. 28 धावा धावफलकेवरती झाल्यात. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा, चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी मागच्या दिशेने यशांच्या मागे आणि 2 धावा इथे मिळणार आहेत. येस सर, 2 धावा आहेत. इथे कट कर, इथे पण रन पण कट. पुढचा बॉल इथे देखील अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील लॉफ्टेड स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. याचीच आपण चर्चा करत होतो. पहिले 3 चेंडू जे बाहेरच्या दिशेला निघाले, त्यानंतर गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी होते. पुढचा बॉल आणि इथे बीमर आहे का, तर येस, बीमर चेंडू असणार आहे. पंचांकडे अपील नक्कीच करण्यात येते. यष्टीरक्षकाकडून 1 धाव इथे कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आहेत. इथे विकेट सॅक्रिफाईस कुणाला करावी लागते? उमेश जाधव यांना ती विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. कॉलिंग मध्ये इथे थोडासा बिघाड, थोडीशी चूक, पण हा फ्री हिटचा चेंडू होता. या एका धावेसाठी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केलेली आहे. नो बॉल आहे. येस सर, नो बॉल आहे. नो +1, 2 धावा असतील आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट देखील असणार आहे. 32 धावा झाल्यात धाव फलकेवरती.
फ्री हिटचा चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंडला बाळा बोराडे पाहायला मिळतात आपल्याला आणि बघूयात फ्री हिटचा चेंडू त्याचा आस्वाद कसा होतोय. संदीप मात्रे नवीन बॅटर आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, चेंडू अगदी पायाला अंगाला अडवतो आणि त्यानंतर एक धाव इथे मिळते. फ्री हिटचा चेंडू देखील चांगला हाताळला गोलंदाजांनी. पहिले ते 3 चेंडू ज्यावरती अतिरिक्त धावा आल्या त्या वगळता गोलंदाजांनी आतापर्यंत चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी केली, ती सुदृढता त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या अगदी डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मिळतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. धावफलक आता आपण पाहतोय 35 या आकड्यावरती आहे. अगदी समोरच्या दिशेला चेंडू होता. एक चांगला स्ट्रोक पाहिला. दोन चेंडूचा खेळ शिल्लक 35 धावा धावफलकेवरती. 35 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी. पंचांकडे दाद मागितली जाते, अपील केली जाते. मंगेश आहेत यशांच्या मागे, पंचांकडे अपील करतायत. सातत्याने ती अपील होते. त्यांना देखील माहिती आहे ही विकेट खूप महत्वाची आहे. कारण आपण पाहतो ना की मागच्या मॅचमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये संदीप मात्रे होते ज्यांनी भरपूर विकेट्स गेल्यानंतर लोअर ऑर्डरमध्ये येऊन चांगली कामगिरी केली होती. आपल्या संघासाठी दुहेरी धावा प्रत्येक चेंडूवरती घेतल्या होत्या, पण इथून ते कार्य करणं कठीण. पुढचा बॉल मोठा फटका, चांगला स्ट्रोक, चांगला कनेक्शन. चेंडू जातोय का मैदानाच्या बाहेर? किती धावा देऊन जातोय? 2 धावा इथे देखील मिळणार आहे. षटक क्रमांक 3 आता संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकेवरती 37 धावा. 37 धावा धावफलकेवरती लागल्या. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनतायत? काय ते टार्गेट सेट होत आहे? मेगा फायनलची ही मॅच आहे मित्रांनो. इथून आपल्याला संधी दुसरी मिळणार नाहीये. इथे सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे, कारण आपण हा क्रिकेटचा खेळ फक्त खेळतोय, पण आपल्या पाठीवरती असलेलं आपल्या गावाचं नाव ते देखील तेवढं महत्वाचं आहे. कारण आपण आपल्या अनेक वेळेस पाहतो ना आपले क्रिकेटर्स आपल्या देशाला रिप्रेझेंट करतात. इथे आपण आपल्या गावाला देखील रिप्रेझेंट करत असतो आणि त्यावेळी अगदी संपूर्ण गावकऱ्यांची ओढ, त्यांच्या नजरा त्या आपल्या क्रिकेटकडे लागून असतात, ते आपल्या खेळाकडे लागून असतात. तर तो खेळ कसा करणं, जिंकणं हारणं हे दुय्यम आहे, पण तुमचा प्रयत्न कसा चांगला असला पाहिजे हे जास्ती गरजेचं. 37 लागलेत. मंगेश येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. धावा लागल्या धावफलकेवरती. बाळा बोराडे एक खिंड लढवतायत जणू काय अगदी एका योद्ध्यासारखे. त्यांना माहिती आहे समोरून बॅटर्स आलेत, येऊन गेलेत. पिंटा जोशी आले, आक्रमण केलं, आउट झाले. त्यानंतर उमेश जाधव आले, एक धाव अतिरिक्त घेण्याच्या नादामध्ये त्यांची देखील विकेट इथे सॅक्रिफाईस त्यांना करावी लागली आहे. पण इथे ते उभे आहेत, अगदी त्यांना उभं राहणं गरजेचं आहे. उर्वरित 6 चेंडू चांगले खेळणं, 8 ते 10 धावा बनवणं गरजेचे आहेत. 37 झालेत. पहिला बॉल, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फुल केलाय. चेंडूला अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे निघालेत. कॉल केलाय आणि कॉल केल्यानंतर नकारलाय संदीप यांनी आणि नकारल्यानंतर बघा काय घडलंय. अजित हे निघाले होते, कॉलवरती विश्वास ठेवला होता, पण संदीप यांनी शेवटच्या क्षणाला नकारलं. त्यांना ती विकेट स्वतःची धोक्यात वाटत होती आणि अशाच प्रकारे पुन्हा एकदा अजून एक बॅटर बाद झालेत. ते देखील सांघिक यश रनआउट स्वरूपाने बाद झालेत आणि हा झटका नाहीये तर हा खूप मोठा झटका आहे. 2 धावा मिळाल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाळा बोराडे यांना देखील स्वतःची विकेट सॅक्रिफाईस नक्कीच करावी लागते. अजित यांचा प्रयत्न चांगला राहिलाय. अगदी धावण्यासाठी एका खेळाडूची निवड करावी लागते, तेव्हा ते कार्य कठीण होतं. नवीन बॅटर पुष्कर काठे. पुष्कर काटे आलेत. पहिलाच बॉल खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, एज लागते, चेंडू देखील अंगाला आदळतोय. 40 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. येणारा पाऊस आणि पाऊस देखील आता साक्षीदार म्हणतोय असं म्हटलं जातं ना आपल्या मराठी संस्कृतीमध्ये. शुभ कार्याला पावसाची ओढ लागली, पावसाची वर्णी लागली, ते कार्य अजूनच शुभ होतं.
पुढचा बॉल मोठा फटका, चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन. संदीप यांच्या बॅट मधून चेंडू आणि धावा या किती मिळणार आहेत. इथे 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, पण आता ती चूक करून चालणार नाहीये. आता इथून धावचित स्वरूपाने विकेट गमावणं हे खूप कठीण कार्य असणार आहे. हे खूप खराब कार्य असणार आहे नवापाडा संघासाठी. 2 धावा इथे देखील मिळाल्या. 42 धावा लागल्या धाव फलकेवरती. 42 ऑन द बोर्ड आणि या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. शॉर्ट पिच चेंडू आहे. अगदी उसळी घेऊन इथे मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅटची हलकीशी कडा लागते आणि उर्वरित काम यष्टांच्या मागे अमित गायकर पूर्ण करतायत. अजून एक खूप मोठा झटका नवापाडा 40+ संघाला लागत असताना. 42 धावा बनल्यात धावफलकेवरती, पण 4 षटकांची मॅच आहे आणि त्या 4 षटकांच्या मॅच मध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 झाल्यात. 42 ऑन द बोर्ड. बघूयात नवीन बॅटर कोण येत आहेत. आणि त्यानंतर नवीन बॅटर राजा जाधव येत आहेत. ती ज्यांची वर्णी लागते 40+ क्रिकेट असू देत, त्यानंतर 50+ क्रिकेट देखील तेवढ्या सुदृढतेने ते चांगलं खेळतात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 2 चेंडूंवरती बघूयात किती धावा बनतायत, काय ते टार्गेट सेट होत आहे, काय लक्ष देण्यात येत आहे गोलिवली 40+ संघासमोर. चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन, चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक पाहतोय. चेंडू आणि बॅटचं चांगलं कनेक्शन. 2 धावा देऊन जाणार ते कनेक्शन असणार आहे. 2 धावा मिळतील. त्या 2 धावाच्या साह्याने धावफलक देखील आता पुढे सरसवतोय. 44 धावा लागल्यात धावफलकेवरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. बघूयात एखादी मोठा फटका येतोय का, 50 हा आकडा गाठतोय का, की चांगली गोलंदाजी करत असताना मंगेश अजून एक चांगला चेंडू फेकतायत. मॅच बॅलन्स आहे. षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणारे. प्रयत्न नक्कीच तोच केला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न व्यवस्थित टाइम झालेला नाहीये आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, पण ती देखील मिळणार नाहीये. शेवटच्या चेंडूवरती देखील एक सांघिक यश मिळत आहे गोलिवली 40+ संघाला. धावफलक किती आहे, धावा लागल्यात किती धावफलकावरती, तर धावा लागल्यात धावफलकावरती 45 आणि 4 षटकांमध्ये ही मेगा फायनल आपल्या नावावरती करण्यासाठी गोलिवली 40+ संघाला आवश्यक असणार आहेत 46 धावा.
इमर्जिंग प्लेयर मॅच ऑन सामन्याला सुरुवात होते 46 धावांचं लक्ष असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती उमेश जाधव फेस करण्यासाठी अमित गायकर आणि त्यांच्यासोबत मंगेश आहेत. येस आणि इथे बघा कॉन्फिडन्स दोन्ही संघांकडे. एका संघाने अगदी पहिला सामना गमावला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेलं नाहीये आणि समोरच्या संघाने आतापर्यंत स्पर्धेमध्ये एकही सामना गमावलेला नाहीये. मॅच पाहायला मजा येणार आहे. पहिलाच बॉल पहिला चेंडू अगदी इथे फुल करण्याचा प्रयत्न केला होता. पिंट्या जोशी स्वतः येतात चेंडूच्या खाली पकडतायत. फेकी करण्याच्या अगोदर तो चेंडू कलेक्ट करणं देखील तेवढं गरजेचं होतं आणि बघा इथे 2 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. 46 धावांचं लक्ष. पुढचा बॉल यॉर केला. व्हॉट अ स्ट्रोक. काय कनेक्शन पाहतोय आपण. अप्रतिम मानवी काहीतरी इथे या मैदानावरती घडतोय आणि काय अप्रतिम फटका आहे. या शॉटची रील नक्की व्हायरल होणार आहे. बघा एक पाय अगदी कसा बाहेर काढलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी देखना फटका. प्रेक्षणीय उल्लेखनीय डोळ्यांचं पारणं फेडणारा काय फटका येतोय अमित गायकरच्या बॅटमधून. व्हॉट अ स्ट्रोक. असं काहीतरी पाहण्यासाठी ना अगदी. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. चातुर्य गोलंदाजाकडे देखील असणार आहे. चांगली गोलंदाजी. तेवढाच चांगला कमबॅक उमेश जाधव यांनी देखील करून दाखवलाय. काय षटकार होता. अगदी त्या शॉट मधून बाहेर येणं देखील तेवढं कठीण आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक विकासजी मात्रे साहेब यांच्याकडून असणार आहे. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आणि इथे बॅटची हलकीशी कडा होती की काय. पंचांकडे अपील मागितली जाते. दाद मागितली जाते पण इथे तो झेल टिपणं देखील तेवढंच गरजेचं होता आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नक्की असावं पण तो झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन यू द मॅचेस पण हा झेल पकडणं अगदी इथे देखील अमानवी काहीतरी करावं लागलं असं. कारण मी नुकतंच म्हटलं होतं ना बा बोराडे एक खूप चांगले यष्टीरक्षक आहेत. अनेक वर्ष त्यांच्याकडे ते अनुभव आहे यष्टीरक्षणाचा पण बादशाह मैदानावरती त्या टी बॉल क्रिकेट खूप कमी जागा आणि खूप कठीण कार्य आहे यष्टीरक्षण करणं. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदण्याचा प्रयत्न. निलेश मात्रे आहेत लॉंग ऑनच्या दिशेने तैनात. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. तर एका धावेवरती समाधान इथे मानावं लागणार आहे आणि आपण पाहतोय धावा झाल्या धाव फलकेवरती 10. चेंडू झाले षटकामध्ये 5. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 46 धावेचं लक्ष. तो षटकार अविस्मरणीय आहे. शॉट ऑफ द टुर्नामेंट. तरी देखील उमेश जाधव यांनी खूप चांगला कमबॅक केला. जरूर चांगली बॉलिंग केली आहे त्यानंतर. पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळी चांगलं कनेक्शन नाही झालंय. चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी केली उमेश जाधव यांनी देखील. तो कमबॅक चांगला केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकेवरती लागल्यात. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा लागल्यात धाव फलकेवरती. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यात जिंकण्यासाठी 35 धावा बनवायच्यात. 18 चेंडू आणि 35 धावा बनवायच्यात.
गोलंदाजी ट्रॅकवरती राजा जाधव येत आहेत. 18 चेंडू 35 धावांचं संरक्षण होत आहे का? पहिला बॉल स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, चांगल्या स्पॉटवरती गोलंदाजी. बघा इथे प्रत्येक डॉट बॉल देखील चीअर अप होतोय. 3 डॉट बॉल जर राजा जाधव यांनी फेकले सलग तर 500 रुपयाचं पारितोषिक शशी यांच्याकडून असणार आहे. येस, दोन्ही दिशेला पारितोषिकच पाहायला मिळतात आपल्याला. मेगा फायनलची मॅच. पुढचा बॉल बॅटची कडा, चेंडू ट्रॅव्हल होतोय, अगदी मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव इथे मिळणार आहेत, एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 1 धाव 2 धावा, या एकेरी दुहेरी धावा आता इथून जास्ती मॅटर करणार नाहीयेत का नवापाडा संघाला, कारण आता 12 झाल्यात. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा आणि इथे झेल घेण्याची संधी होती का, पण जणू काय गोळीच्या वेगाने, अगदी बंदुकीतनं गोळी निघते त्या वेगाने तो चेंडू बॅटला लागल्यानंतर ट्रॅव्हल झालाय. काही रिॲक्ट करण्याच्या अगोदर चेंडू पडद्याला आदळतोय. डॉट बॉल सलग काय तर 3 चेंडूंवरती फक्त एकच धाव राजा जाधव यांनी देखील दिली आहे. अमित गायकर बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला, पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, यशांच्या मागून डायरेक्ट हिट आणि उर्वरित काम यष्टी रक्षकाने पूर्ण केलाय आणि मॅचची गोल्डन विकेट मिळते नवापाडा संघाला. व्हॉट अ कमबॅक, काय कमबॅक करून दाखवलं राजा जाधव यांनी. सलग 3 डॉट बॉल्स वरती 500चं पारितोषिक होतं, पण शशी यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात आपण. तर येस, पारितोषिक लागू झालेलं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच लागू झालेलं आहे. सलगचे नाही आलेत 3, पण तरी देखील ते पारितोषिक लागू झालेलं आहे. नवीन बॅटर प्रेम येतात. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा, चेंडू मैदानाच्या आतमध्येच असणार आहे आणि इथे देखील फक्त 1 धाव मिळणार आहे. काय गोलंदाजी केली आहे, काय सुदृढ गोलंदाजी राजा जाधव यांनी करून दाखवली आहे. 5 चेंडू 1 विकेट, मॅचची सगळ्यात महत्वाची विकेट आणि धावा दिल्यात फक्त 2. वाह, व्हॉट अ बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी. समीकरण आता इथून कठीण होत चाललंय गोलुली 40+ संघासाठी, पण अशा समीकरणामधून देखील सामने जिंकता आलेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटने केलेला प्रयत्न उमेश जाधव आहे, त्यांचा देखील अप्रतिम राहिला प्रयत्न. कलेक्शन थोडंसं चुकलंय. एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय. बघा 2 धावेंचं रूपांतर 3ऱ्या धावेवरती होत आहे का, तर नाही झालंय. तेवढं चांगलं स्वतःला बॅक केलं, स्वतःचा तोल सावरला, अगदी पायानी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील 2 धावा मिळाल्यात. पण अप्रतिम षटक, एकदा जोरदार टाळ्या राजा जाधव यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. मॅचची गोल्डन विकेट आणि फक्त 4 धावेचं षटक त्यांनी फेकलंय. समीकरण काय, 12 चेंडूंवरती 15 धावा झाल्यात, उर्वरित 12 चेंडूंवरती 31 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात. गोलिवली 40+ संघ, त्या संघाने अगदी पहिला सामना गमावल्यानंतर मागे वळून पाहिलेला नाहीये. समोर नवापाडा 40+ संघ, ज्या संघांनी आता या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचं त्यांचं डॉमिनेशन सिद्ध करून दाखवलंय. पण आता घडतंय काय, 12 चेंडू 31 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. पिंट्या जोशी गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अनेक वेळेस सामने आपल्या गोलंदाजीच्या बळावरती त्यांनी जिंकवून दिलेत. पहिला बॉल आणि पहिला चेंडू स्पर्धेतील सगळ्यात लांब मारलाय, पण धावा किती मिळणार आहेत. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, चेंडू देखील आकाशात हरवलाय. 6 धावा मिळत आहेत पहिल्या चेंडूवरती. जे सर्वी काही जी सगळी मेहनत राजा जाधवनी केली आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार गोलिवली 40+ देखील फाईट बॅक करतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकवण्याचा प्रयत्न, इथे देखील चांगला स्ट्रोक, डीप स्क्वेअर लेग वरती चेंडू ट्रॅव्हल. पुष्कर काटे आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. 2 चेंडूंवरती 8 आलेत, मागच्या 6 चेंडूंवरती फक्त 4 आले होते. याला सर म्हणतात क्रिकेट. क्रिकेटचा खेळ निराळा आहे आणि इथे प्रेडिक्शन कुणीही करू नका, कारण प्रेडिक्शन सगळे फेल आहेत. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू, भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, किती धावा मिळतील. सगळ्यांचं लक्ष चेंडूकडे लागलंय. किती धावा मिळणार आहेत, 2 धावा इथे देखील मिळतील. 2 धावा मिळाल्या, 3 चेंडूंवरती 10 आलेत. एकूण धाव फलकाचा विचार केला तर 25 या आकड्यावरती आहे. 9 चेंडू आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू आणि 21 धावा जिंकण्यासाठी प्रेम आलेत आणि जणू काय फॉर्म सोबतच घेऊन आलेत. पुढचा बॉल वेगवान गतिशील हा चेंडू होता. अप्रतिम, प्रचंड वेग. पंचांकडे दाद मागतायत, अपील करतायत, पण पंच स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभे आहेत. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता.
आठवा ती मागची मेगा सेमीफायनलची मॅच 6 चेंडू 20 ची आवश्यकता असताना देखील सामना जिंकला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा गतिशील चेंडू, पुन्हा एकदा आपल्याकडे असलेला तो भेदक यॉर्करचा वापर केलाय, थोडासा वाईडिश यॉर्करचा वापर केलाय. त्यांनी देखील ओळखलं, पिंट्या जोशी यांनी देखील ओळखलं आपल्या स्लोवर झोन वरती अटॅक होतोय. प्रेम यांना जे अगदी स्लोवर चेंडू चांगले खेळता येतात, त्यानंतर आपल्याकडे असलेलं वेगवान चेंडूचं अस्त्र बाहेर काढलं आणि 2 बॅक टू बॅक डॉट बॉल देखील टाकलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा. अजित आहेत काव कॉर्नर वरती, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी म्हणावी लागेल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि इथे विकेट स्वतःची करावी लागणार आहे प्रेम यांना सॅक्रिफाईस. मंगेश यांना ती स्ट्राईक हवी होती, त्यामुळे ती विकेट आता प्रेम यांची सॅक्रिफाईस त्यांना करावी लागणार आहे. इथे घडलंय काय, एक धाव नक्कीच मिळाली आहे, दुसरी धाव मिळणार नाहीये. धावा झाल्या धाव फलकेवरती आपण पाहतोय. अजित मात्र येतात गोलंदाजी ट्रॅकवरती 6 चेंडू आणि 20 धावेंचं संरक्षण करण्यासाठी. 6 चेंडू आणि 20 धावेंचं संरक्षण होत आहे का? मागच्या मॅच मध्ये ते नव्हतं झालं, या मॅच मध्ये होत आहे का? मंगेशनी ते करून दाखवलं होतं मागच्या मॅच मध्ये, या मॅच मध्ये देखील तशीच आवश्यकता असणार आहे. पहिला चेंडू चांगला हिट झालाय. पुन्हा एकदा मी तेच सांगू इच्छितो, पुन्हा एकदा काय तर फक्त 2 मोठे फटके, पण ते 2 मोठे फटके मारण्याची संधी इथे अजित मात्रे देत आहेत का? कारण त्यांनी देखील अनेक वेळेस चांगले सामने, इथे एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आपल्या गोलंदाजीच्या बळावरती मिळवून दिलंय. 5 चेंडू आणि 18 धावेचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा मंगेश, तोच खेळाडू ज्या खेळाडूंनी इतिहास घडवला, इतिहास बनवला, आपल्या नावावरती केलाय. पुन्हा एकदा तशी करण्याची संधी मिळते का? पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, चांगला स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. उमेश आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर 2 धावेंसाठी. त्या 2 धावेंनी धावफलक पुढे. चांगली बॉलिंग नवापाडा संघाला देखील माहित आहे, प्रत्येक चेंडूवरती 2 आल्या तरी देखील 12 होतील, एखाद अतिरिक्त पकडा 14 होतील, 20 होणार नाहीयेत. पण मोठा फटका जर एखाद दुसरा आला, एखादी षटकार आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, आणि प्रेक्षक त्यासाठीच वाट पाहतात. मॅच मध्ये ट्विस्ट येतोय कधी. चार चेंडू 16चं समीकरण असताना मोठा फटका येतोय, पण त्या फटक्याची दिशा कुठे आहे? पंच देखील थोडासा खेळ करतायत. धावा मिळतील इथे देखील 2, अगदी समोरच्या दिशेने. दुसरं कुठलंही मैदान असतं तर हा चेंडू षटकार नक्की गेला असता, यात ती मात्र शंका नाहीये. पण म्हणतात ना, नशिबाचा हा खेळ, नसीब बी बहादूर काही साथ देतीये. तो बहादूर सारखा लढलाय, अगदी 20 ते 25 धावा धावून काढल्यात. त्यानंतर गोलंदाजीवरती आल्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी खांद्यावरती आहे. चांगली बॉलिंग अजित यांची. पुढचा बॉल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, बॅटची कडा, आणि इथे फक्त आणि फक्त आता औपचारिकता मात्र शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज म्हणायला हरकत नाहीये, कारण पहिल्या 4 चेंडूंवरती डॉमिनेट केलाय अजित मात्रे यांनी. नवापाडा 40+ यांनी जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि अजूनही 13 धावेंची आवश्यकता असणार आहे. अनेक सामने समालोचनाच्या अगदी कारकिर्दीमध्ये पाहिलेत, इथून देखील टर्न होताना पाहिलेत. 14 धावेंची आवश्यकता, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल, मोठा फटका आलाय. धावा किती मिळतील? धावा मिळतील किती? तर इथे देखील फक्त 2 धावा मिळणार आहेत, आणि आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता असणार आहे. संपूर्ण नवापाडा 40+ संघ देखील अगदी खुश असेल, कारण कामगिरीच तशी राहिली आहे. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन दिलाय. सलामीच्या जोडीने चांगलं कार्य केलं, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, आणि बॅटर्सनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. क्षेत्ररक्षकांनी देखील तेवढंच चांगलं काम. अगदी उमेश जाधव यांनी पकडलेली ती कॅच, ती स्पर्धेतील सगळ्यात चांगली कॅच. पण गोलेली 40+ संघाने देखील खूप चांगली फाईट दिली आतापर्यंत. अगदी निसट्टे विजय त्यांच्या नावावरती केले. पहिला सामना गमवला, त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही, पण आता इथे 1 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 12 धावा. अजित मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती, मॅन फ्रॉम नवापाडा. काय खेळ त्यांनी केलाय.
एक चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. श्रद्धांजली चषक कुणाच्या नावावरती? फॉर्मॅलिटीज फक्त शिल्लक आहेत. अजित मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर 12चं समीकरण आणि इथे बॅटची हलकीशी कडा. सामना फिनिश. श्रद्धांजली चषकावरती नाव कोरलाय. नवपाडा 40+ या संघाने